म्हणता आईपासून होत नाही. अरे बुवा अडाणी बुवा तू खाईना जन्मा केलं मला कळला ना. अरे ह्या कलियुगा बुवा. अरे द्रोणाचार्य जन्माला आले द्रोणामध्ये. ते कधी आले माहितीये तुका? त्या युग खायचा. अरे या कलियुगात आईची शिवाय तू कसं जन्मा केलं? हवेत ना पडलं की काय चष्मा घेऊन? अरे खाईना अडाणी आणून बसवला. आई शपथ सांगतोय मी सांभाळून म्हणून चाललंय का माईक पिक्चर मला कमी झाला म्हणून. अरे हो हो एवढं माझा गजर घेतलंच ना. अरे तुझे कान फुटले काय? या जय जवान मंडळावर या क्रीडा मंडळा गोविंद पथकावर एवढा चांगला 4 कडव्याचा गजर घेतला आणि तू सांगतोस गजर घेतला नाही. अरे तू बोलू की शानू बुवा. अरे स्वतःची झोळी भरावी म्हणून दुसऱ्या कमीपणा दाखवून चाललंस तू, बाकी काय नाही. अरे तू दिसतोस ना तसंच काढूस म्हणान. आणि माका शिकवता ज्ञानाच्या गोष्टी आम्ही असे बोलत नाही तसे बोलत नाही. आणि गजराचार्य रुपावलीच्या अगोदर ढोलकी लाव तुका पडली. एवढी परिस्थिती तुझ्यावर वाईट इली. अरे कसलो तू ज्ञानाच्या गोष्टी सांगतात. तुझी बरोबर इज्जत काढतात ते युट्यूबवर. त्या खरात या सत्य परिस्थिती या. मी मान सन्मान ठेवून भजन करत होतं पण याची इज्जत युट्यूबवर काढा. गॅंडू बुवा म्हणून खरोखरच गॅंडू आहे. खरोखरच गॅंडू आहे. काय उपयोगाचं नाही हो. आणि सांगता आई शिवाय जन्म होतो. अरे काय घोडो खाईना आणला तुम्ही अध्यात्मात वाढता येऊ. आता माझा डोका नशीब मन माईक चालू नाही आहे. 25 वर्ष या घासता अरे जय जय राम अरे जय जय राम. अरे दुसरा काय तुका येतच नाही. तुका येत काय मातीन धोंड. ज्ञानाच्या गोष्टी आमका शिकवू लागला. जाऊ दे मरू दे म्हणता कानात मुतला. अरे तुझ्या कानात मुतली जागा पण होणार नाही. टाकीन भरून चुरून तुला असल्याशिवाय पर्याय नाही. अरे मी जाऊ दे मरू दे म्हणतो कारण मंडळ आहे. जाऊ दे चांगला मला काय वाईट बोलला नाही. मी आपला जाऊ दे पण माझ्या वेळेस माहीत विचार ते पोलिसांनी तेव्हा यावे त्यांचा पण झाला. त्यांनी गजर म्हणता नाही केलं तर कानपूर म्हणजे हडताळ होती काय समजत नाही. आणि एक विषय क्रॉस नाही केला. अरे सगळे सुखपट्टीचा विषय लावतात. बर्बरिकचा विषय युट्यूबचा काढून हय म्हणता आणि माका शिकवता बर्बरिकान बाण मारला. अरे तुला काय माहिती आहे काय होईल त्या होणार आहे. किती बक्षीस पडलं नाही सांगायचा पहिला सांगतो नाही ना काय. फक्त कमीपणा दुसऱ्या समजू नका बाकी काही विषय नाही माझं बरोबर की नाही. अरे साऊथ वाल्याच्या विचारांचा दोष नाही त्यांचा. सिनियरला फ्लो कमी केला नाही. आणि मंडळात कसा आहे मंडळ इतका पण असता की बाबा साऊथ नाही तर माणसा कोण थांबत नाही. पहिला महत्वाचा मुद्दा आहे पण हरकत नाही बुवा. विषय एक सगळे क्लिअर करू शकतोय. आपलं काही विषय नाही की मला काय माहिती नाही पण आपण सगळ्या गोष्टीला तारतम्य ठेवून भजन करतो. पण ह्या माणसाला माझा जो तारतम्य सोडला तुम्ही एका सांगितलं आंडू काढतो भरलं ग तुझं आता मला भरलं ग तुझं. टाकून गेलो तू हा काय त्याचा वाटला की त्यामुळं काय बोललो नाही माका माहिती होता म्हणून मी मुद्दाम राहले होते. जाऊ दे मरण दे जाऊ दे मरण दे. आपलं त्या खरं करून जांभूळ ऐकून घ्यायला गुरु द्रोणाचार्याचा जन्म माका विचारला. त्याका वाटला की मधी बोलतलो माझ्या बापाची माझ्यावर संस्कार चांगले केलेले आहेत. गुरु द्रोणाचार्याचा जन्म काय झाला एवढा जर माका कळला नाही तर भजन करून किती यावा. अरे फुलो खाईना काहीतरी चांगल्या ठिकाणी भेटते नाही तर कांडाप काढला ना आई शपथ भजन कमी करेल. नागरो नाही केला ना तर माझं नाव गाण्याबद्दल नागरो करील करू कुठं मान ठेवणारच नाही तर लिहून ठेवत गॅंडू फांडू. माईकवाल्याने बिचारांनी त्यांच्या पोलीस घेऊन गेलं ह्या टेन्शन मागा होता म्हणून मी सारखा तिकडून सुरू बघायचं गेलं की आहे एका वाटला की माका खाबारला अजून बसलेले होते नावीला गोपाळाच्या नादाने नंदा तुझ्या कानाने गोपाळाच्या नादाने नंदा तुझ्या कानाने
म्हणून ह्या असल्या बुवांची ना इज्जत काढल्याशिवाय पर्याय नसता. माफ करा, बाकी मुखातून गेला असं लाड साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याका काय वाटलं माहिती आहे, गण्यास काय पण हे त्यापा लावीन लोकांकानी जाय. अरे गजर गुलामा 3 कडव्यांचा घेतला तरी त्याच्या कानपूरमध्ये हडताळ होती. असे हे बुवा जन्मा केलेले. त्याच्यामुळे वाटोळा भजनाचे करणारे हे 2-4च जण होते. आमचे सगळे चांगले होते आणि त्याच्यात एकमेव वाटोळा करणारा हाच माणूस आहे, गुरु सावंत. बाकी कोण नाही, बाकी काय नाही. समजला? सावंत नाया म्हणून जाऊ दे. कीर्तनकार नाव ठेवायचं आता कीर्तनकारच खरोखर. आता इमानदारीत काका एवढा सांगतोय मी, तो माझ्याच उलटो सांगून गेलो. त्याका वाटलं माईक ह्याचा नाही म्हणजे आज एका दाबीन थोडा टाकीन जाऊ दे मूर्ती करत. सगळ्या 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 माझ्या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील सर्व माझे कार्यकर्ते सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कोणी बांधला पहिले दोघांचे नाव घेतला, नंतर हनुमंतीने बांधला. उडव तो अर्धे अडकून त्याचा काय म्हणून बोलतो ते मला कळत नाही. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि धन्यवाद. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान.
आणि योगेश सुर्वे मौली यांच्याकडून तुम्ही 200 रुपयाचं पारितोषिक प्रणव सटेल आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन इथंच थांबतोय. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग हरी छत्रपती शिवाजी महाराज वीर छत्रपती संभाजी महाराज धन्यवाद. थँक्यू धन्यवाद.